नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आणि तो खासही आहे. याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत मी तुम्हाला या तीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या वर्षाचे जे मानकरी आहेत, ज्यांना मिळालेलं आहे त्याबद्दलची मी माहिती दिली. आता हा जो व्हिडिओ आहे हा याच संदर्भातला आहे, पण जे परकीय आहेत, परकीय म्हणजे कोण? जे आपल्या भारतातले नाही आहेत, जे परदेशातले आहेत, अशा परदेशातल्या कोणत्या नागरिकांना किंवा व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर जवळपास असे 10 आहेत जे भारतातले नाही आहेत, परदेशातले आहेत. अशा या 10 जे सन्माननीय आहेत यांना मिळालेलं जे पद्मविभूषण आहे, पद्मभूषण आहे आणि पद्मश्री आहे. आता वैयक्तिक जर आपण पाहिलं म्हणजे एक एक आहेत. जे पद्मविभूषणचे आहेत जपानचे आहेत एक, त्यानंतर दुसरे पद्मविभूषणचे एक आहेत परकीय नागरिक म्हणून, परकीय व्यक्ती म्हणून, आणि जवळपास 8 जे आहेत हे काय आहेत तर पद्मश्री, हे ज्यांना सन्मान करण्यात आले असे 10 आहेत. तर आपण आता या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, हे 10 ज्यांना हे पुरस्कार म्हणजे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री मिळाले ते कोण आहेत, त्यांचं कोणत्या क्षेत्राशी संबंध आहे आणि त्यांचा देश कोणता आहे. तर आपण हा व्हिडिओ या संदर्भात आहे की समजा एखादा प्रश्न यावर आधारित आला की कोणत्या परकीय व्यक्तींना किंवा एखादं नाव देतील आणि विचारतील यांना कोणता 2025चा कोणता पद्म पुरस्कार देण्यात आला, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यापैकी कोणता, किंवा त्यांचं क्षेत्र कशाशी आहे किंवा कोणत्या क्षेत्राबद्दल त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार मिळालाय. तर म्हणून हा महत्वाचा व्हिडिओ आहे आणि तो तुमच्यासाठी. आपण बघूया आता परकीय नागरिक कोण आहेत ते. चला, आता इथे तुम्हाला दिसतंय पद्म विजेते आहेत परकीय नागरिक. पद्मविभूषण मधले कोण आहेत तर ओसामू सुझुकी. आता मरणोत्तर नुकतंच निधन झालं यांचं, तर मरणोत्तर आहेत. फील्ड कोणते आहे, ज्या फील्डमध्ये त्यांना मिळालंय तर व्यापार आणि उद्योग या क्षेत्राशी संबंधित आहे, आणि देश जपान. तर बघा, ही 3 महत्वाचे नाव, फील्ड आणि त्यांचा देश, कोणत्या देशाशी संबंधित आहेत ते, बरोबर आहे की नाही. तर आत्ता जर प्रश्न विचारला तर मला वाटतं याच्यावर आधारित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता दाट आहे, त्यामुळे इथे त्याला 5 स्टार करून तुम्हाला देतोय. म्हणजेच काय तर महत्वाचं आहे. ओसामू सुझुकी जपानचे आहे आणि त्यांना कोणता तर पद्मविभूषण. 1, 2, 3 आणि 4 म्हणजे 4 प्रश्न इथे तयार होत आहेत, ते आपल्याला माहिती असले पाहिजेत. ठीक आहे. दुसरा, पद्मविभूषण याचे सुद्धा एक आहेत परकीय, जे विनोद धाम आहेत, विज्ञान आणि अभियांत्रिकी. आता नाव जरी आपलं भारतातलं दिसत असलं तरी ते अमेरिकेतले आहेत, म्हणून अमेरिकेतले विनोद धाम यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी या फील्डमध्ये कोणता पुरस्कार, पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आलाय. त्यामुळे लक्षात ठेवा, पद्मभूषण, विनोद धाम, विज्ञान, अभियांत्रिकी, अमेरिका. एक झाले. आता पुढे पद्मश्री पुरस्काराचे मानकरी कोण आहेत. पद्मश्रीचे आहेत, पहिले आहेत अजय व्ही भट्ट, विज्ञान आणि अभियांत्रिकी फील्डमध्ये, क्षेत्रामध्ये, राज्य आहे अमेरिका. त्यानंतर अरविंद शर्मा आहेत, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातलं फील्ड मधलं त्यांना मिळालेला आहे पद्मश्री पुरस्कार. कुठल्या देशाशी संबंध आहे, कोणत्या देशातले, कॅनडा. चेतन ई चिटणीस, विज्ञान आणि अभियांत्रिकी, कोणता देश आहे तर फ्रान्स. कोणत्या देशाचे, फ्रान्स आहेत. चेतन ई चिटणीस, बरोबर आहे. जोनास मासेट्टी काय आहे, अध्यात्मवाद यासाठी मिळाले, ब्राझीलचे आहेत. कोण आहेत, ब्राझीलचे. त्यांना पद्मश्री या वर्षीचा मिळालेला आहे, जोनास मासेट्टी. त्यानंतर नितीन नोहारिया, साहित्य आणि शिक्षण क्षेत्र, राज्य आहे अमेरिका. कोणत्या राज्य, देश म्हणतोय, देश कोणता आहे, अमेरिका देश आहे. हा. सेतुरामन पंचनाथन, विज्ञान आणि अभियांत्रिकी, अमेरिकेतले. संबंध कुठला आहे, कोणत्या देशाशी संबंध आहे, अमेरिका. नंतर शेख अली अल जाबेर अल सबा, औषध या क्षेत्रासंबंधात मिळाले, कुवेतचे आहेत. आलं का लक्षात. त्यानंतर स्टीफन नॅप, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना मिळालेला आहे पद्मश्री आणि अमेरिकेतले आहेत. किती झाले, हे 8 आहेत, बरोबर आहे ना. पद्मश्रीचे 8, पद्मभूषणचे 1 जे आपण मागाशी बघितलं, आणि पद्मविभूषणचे असं एकंदरीत 10 व्यक्तींना मिळालेलं आहे. ओके. त्यापैकी फक्त एकच मरणोत्तर आहे, ओसामू सुझुकी. आलं का लक्षात. आणि
अमेरिकेतले पाहिले तर विनोद धाम अमेरिकेतले, त्यांना पद्मभूषण, बरोबर आहे. त्यानंतर अजय व्ही भट अमेरिका. त्यानंतर कुठले आहेत बरं, अमेरिकेतले नितीन नोहारिया, बरोबर आहे. सेतुरामन पंचानाथ अमेरिका, बरोबर आहे. स्टीफन नॅप अमेरिका, बरोबर की नाही. तर जवळपास 4 व्यक्ती अशा आहेत ज्या पद्मश्रीचे मानकरी आहेत अमेरिकेतले, आणि एक पद्मविभूषण, म्हणजे जवळपास 5 अमेरिकेतल्या या व्यक्तींना पद पद 4 जे आहेत हे पद्मश्री, तर एक जे आहे पद्मभूषणचे आहे. तर फार महत्वाचं आहे हे विचारलं जातील. स्टीफन नॅप, बरोबर आहे की नाही. त्यानंतर जोनासन मासेटी, आणि इथे तुम्हाला जर मी लिहून दिलेलं आहे ओसामू सुझुकी. विचारण्याची दाट शक्यता आहे. बाकीही विचारतील, पण जरा इतर देशातले असल्यामुळे ते जास्त विचारले जाण्याची शक्यता आहे. तर हे तुमच्यासाठी, कारण मी आधीच सांगितलेलं आहे. नवीन असाल तर काय करायचं माहितीच आहे, सबस्क्राईब करायचं, कारण असे व्हिडिओ किंवा जे आपण लेक्चर घेतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळालं पाहिजे. व्हिडिओची लिंक शेअर करायची, आणि आवडलं तर नक्कीच लाईक करायचं. ठीक आहे, चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.